पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सराफा बाजारमध्ये 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी एक ज्वेलर्सच्या दुकानात घरफोडी झाल्या होत्या आणि त्याच्यामधून म्हणजे खास करून चांदीच्या वस्तू चोरी केल्या होत्या. त्याच्यातलं सर्व किंमत आहे 68,000 रुपये होते. त्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथलं ते जेव्हा गुन्हा केला होता ते CCTVचं जे मेन स्टोरेज होता ती देखील त्यांनी चोरी करून घेऊन गेले होते. आणि त्याच्यानंतर रास्तातले CCTV फुटेज आणखीन गोपनीय माहिती आम्ही काढून आरोपींचं नाव निष्पन्न केलं. त्याच दरम्यान त्यांनी धरणगाव पोलीस स्टेशनमधून अजून एक बोलेरो गाडी चोरी केलं आणि ती गाडीचा वापरून त्यांनी बुलढाण्यात जाऊन बुलढाण्याला एका ATMच्या चोरी करण्याचे प्रयत्न देखील केले होते. ते पूर्ण ATM बाहेर आणलं होतं बट फक्त त्यांना गाडीमध्ये चढवणं शक्य नाही झालं होतं. आणि त्याच्यानंतर 8 तारीख रामानंद पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि लोकल LCBचा स्टाफ त्यांना एका आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. रणजित सिंग जुन्नी म्हणून ही आरोपी आहे. ही सराईत गुन्हेगार आहे. आपलं जळगावमध्ये त्यांना जवळपास 13 गुन्हा आधीचे गुन्हे आहेत आणि ह्यांच्या साथीदार जे तिन्ही गुन्हा करण्यामध्ये साथ दिलेला आहे. त्याच्यात दुसरा साथीदार आहे हगुल सिंग उर्फ शक्ती सिंग जीवन सिंग जुन्नी, हा ह्यांचाच लहान भाऊ आहे. आणि दुसरा अजूनही 2 परभणीतला राहणारे आरोपी आहे सुबेर सिंग राजू सिंग ठाक आणि चौथे आरोपी आहे शेरू सिंग घोड. ही दोन्ही परभणीचं राहणार आहे. ही जे साथीदार आहेत म्हणजे हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे वारंवार जेलमध्ये जातात आणि हे 2 परभणीतला साथीदार आहे हे जेलमधून त्यांचा ओळख झाल्या होत्या. मागच्या वर्षी देखील त्यांनी चोरी केल्या होत्या. त्या गुन्ह्यातलं एक शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक दरोडा केला होता. त्या गुन्ह्यात देखील आम्ही अटक केलं होतं आणि जेलमधून बाहेर पडल्याबरोबर ही गुन्हा त्यांनी केलेला आहे. त्याच्यावर मोक्काचा देखील तो आरोपी होता, आता जामिनावर होता. नेमकं ते काय प्रकरण आहे सगळं? मोकाचा आरोपी म्हणजे मोका सुरुवातीला लावलं होतं, त्याची परमिशन नाही भेटलं, त्यातला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू वगैरे सर्व बघून. आणि मागच्या गुन्ह्यामध्ये ते स्वतः ते जागावर न राहतात त्यांचा जे कोणी साथीदार आहे त्यांच्याकडनं ही घडवून आणले होते. म्हणून म्हणजे प्रत्यक्ष डायरेक्ट एव्हिडन्स कमी होता म्हणून त्यांचं मोका नाही लागलं होतं. बट त्याच्यानंतर बाहेर आल्याबरोबर ते बेल झाल्याबरोबर त्यांच्यावर MPDAचं कारवाई देखील केलं. 6 महिने MPDAमध्ये आतमध्ये होत्या. आता बाहेर आलं 1-1.5 महिन्यामध्ये ही परत त्यांनी गुन्हा केला. ह्याच्या अगोदरचा काही गुन्हा दाखल आहे? ह्याच्या अगोदर मलकापूर पोलीस हद्दीमधलं 2 आहे, रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमधलं 7 आहेत, जिल्हापेठमध्ये 1 आहे, शनीपेठमध्ये 1, एरंडोलमध्ये पोलीस स्टेशन हद्दीत 1, शिवाजीनगर खामगाव याच्यामध्ये 1 गुन्हे, असे जुने गुन्हे दाखल आहे याच्या विरोधात. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.